येते। साताऱ्यातील कराडमध्ये बनावट स्वाक्षरीतून रिपोर्ट तयार करण्यात आलाय। मेट्रोपोलिसमध्ये डॉक्टरांच्या अनुपस्थितीमध्ये हा अहवाल तयार करण्यात आलाय। कराडमधील डॉक्टर संदीप यादव यांच्याकडून पोलीस ठाण्यामध्ये या संदर्भात तक्रार दाखल करण्यात आली आहे। पुणे, मुंबई, कोल्हापूरसह कराडमधील 17 जणांचा या तक्रारीमध्ये उल्लेख करण्यात आलाय। मेट्रोपोलिसकडून मात्र सर्व कायदेशीर बाबींचं काटेकोरपणे पालन केलं जात असल्याचा दावा करण्यात आलाय। कराड शहर पोलिसांकडून या सगळ्या संदर्भात चौकशी सुरू आहे। तक्रारदार डॉक्टर संदीप यादव यांनी धक्कादायक असे खुलासे सुद्धा केलेत। राज्य शासन आरोग्य विभागाच्या भूमिकेवर त्यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केलेले आहेत। मागील महिन्यात कराडजवळील मुंडे गावात एका बोगस डॉक्टरचं प्रकरण समोर आलं असतानाच काल कराड शहर पोलीस ठाण्यात एक तक्रार दाखल झाली आहे। ही तक्रार एका लॅबोरेटरी विरुद्ध असून ही तक्रार कराडचे डॉक्टर संदीप यादव यांनी दाखल केली आहे। नेमकं काय प्रकरण आहे त्यांच्याकडून जाणून घेऊया। सर, नेमका काय प्रकार आहे? आज महाराष्ट्रामध्ये आणि सर्वच ठिकाणी सुमारे 70% लॅबोरेटरी ह्या अवैध लॅबोरेटरी आहेत। त्याच्यामध्ये मॅक्झिमम लॅबोरेटरी ह्या शहरी भागामध्ये आहेत, अवैध लॅबोरेटरी। तर याच्यामध्ये अवैध म्हणजे नेमकं काय, तर लॅबोरेटरी चालवून रिपोर्ट देणं हा पॅथॉलॉजीचा व्यवसाय। हा MBBS नंतर पॅथॉलॉजी विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतलेल्या डॉक्टरांनी स्वतःच्या मार्गदर्शनाखाली चाचण्या करायच्या आणि त्याच्यानंतर तो चाचणी अहवाल प्रमाणित करून द्यायचा आहे, ही कायद्याला अपेक्षित आहे। असं असताना सुद्धा आता 70% ठिकाणी पॅथॉलॉजिस्टच्या विना त्याच्या ॲब्सेन्सीमध्ये किंवा त्याच्या अनुपस्थितीत लॅबोरेटरी चालवल्या जातात, चाचण्या केल्या जातात आणि त्याची स्कॅन सिग्नेचर मारून असं भासवलं जातं की बाबा हा रिपोर्ट पॅथॉलॉजिस्टने केला आणि रिपोर्ट दिला जातो। तर ते अयोग्य आहे आणि अशा पद्धतीचं माझ्या 2 वर्षापूर्वी निदर्शनास आलं की मेट्रोपोलिस नावाची एक मोठी कंपनी आहे, अग्रगण्य कंपनी, लिस्टेड कंपनी आणि त्यांच्या बऱ्याचशा ठिकाणी ब्रांचेस आहेत। पण ती इथं ज्या लॅबोरेटरी चालवताना चुकीच्या पद्धतीने चालवते। त्यांच्याकडे पॅथॉलॉजिस्ट नाही आहे, पॅथॉलॉजिस्ट पुण्यामध्ये आहे आणि तिथून ते सह्या केल्या जातात की माझ्या निदर्शनास आलं। अशा पद्धतीचं एका व्यक्तीने संबंधित व्यक्तीने मला रिपोर्ट आणून दिले आणि त्याच्यानंतर मी याच्याविषयी तक्रार दाखल केलेली आहे। चंद्रजित पाटील, पुढारी न्यूज, कराड।